11 की टीम को काफी अच्छी तरीके से सेट किया था और जब ऑक्शन में खिलाड़ियों की बोली लगी थी तो बहुत अच्छी मेहनत करते हुए उन्होंने काम किया था। लेकिन अब आते हैं अगले पड़ाव की तरफ। अर्थात ही जे आपण पाहिलं जे डीपीएलचं जे पिच वरती लोगो जे काढलेलं आहे ते या मंथनच्या माध्यमातून एकदा जोरदार टाळ्या आणि पुन्हा एकदा त्यांच्या वडिलांनी काढले आणि त्यांच्या वडिलांच्या वतीने ते एक्सेप्ट करायला आले आहे। चला बघूया मॅच मध्ये अर्थात आपण पाहतोय परेश आणि गौरव ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते। चला सिद्धार्थ गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळते। अर्थात बघितलं सिद्धार्थ गौरव आणि परेश हे तिघ जण एकाच संघामधून खेळताना आपल्याला पाहायला मिळतात। दरम्यान वाईट आलाय अवांतरी धावफलकावरती आपण 1 ने वाढ केली जाते। 4 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते। दरम्यान आपण पाहतो एक डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय किंबहुना सोमजाई संघाकडून हे सर्वजण एकत्र खेळतात पण आज एकमेकांच्या मानेवरती बसून सामन्याची लढत देत असताना पाहायला मिळतात। प्रत्येकाला आपापले गुण आणि अवगुण माहित आहेत। वाईट धावफलकावरती वाढ, पुन्हा एकदा वाईट धावफलकावरती अजून एक वाढ, पुन्हा एकदा धावफलकावरती आपण पाहतो नो इट्स अ कॉल आणि फ्री हिट मिळणार आहे। एकूण या 2 धावा घ्यायच्या आहेत। 9 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते। मी म्हणत होतो ना परेश आहे ना एक चिकाटीचा फलंदाज आहे। तो धावा घेण्यामध्ये आहे ना मोठे स्ट्रोक नाही घेत पण समोरच्याचा मोराल डाऊन करण्यामध्ये आहे ना त्यांनी आहे ना महारत हासिल केलेली आहे। आता सुद्धा आपण पाहिलं की सिद्धार्थला अक्षरशः त्यांनी नाचवलं होतं। एकेरी धाव येते, मोठा फटका मारता आला नाही। एका धावेने धावफलकावरती वाढ, 10 ही धावसंख्या धावफलकावरती। 5 चेंडू झालेत, 1 चेंडूचा खेळ घेणं बाकी आहे। 1 to go अजूनही आहे। 10 ऑन अ बोर्ड आणि ही एकेरी धाव, एका धावेने धावफलकावरती वाढ। 11 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते। सिद्धार्थच्या षटकामधून आपण पाहिलं तर एक्स्ट्रा रन्स खूप जास्त आले आणि त्याच्या माध्यमातूनच धावफलक आपण 11 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते। सोमजाई लायन्स संघ आपण खेळताना पाहतोय। वनडी एक अवंतरित धाव अर्थात एक डिक्लेअरच्या माध्यमातून धाव येते। पुन्हा एकदा बॅकफुट वरून पंच केलं जाते। धावफलकावरती अजून एक धाव लागते। धावफलक जाऊन पोहोचले तब्बल आपण पाहतोय 12 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते। 13 धावफलकावरती 1 ने वाढ। नक्कीच यामध्ये स्कोररनी आपलं काम चोख पार पाडलं पण मात्र धावफलकावरती माझ्याकडून थोडीशी चूक होते आणि जो चुकतो तोच माणूस असतो आणि मी माणूस आहे म्हणूनच चुकलो। धावफलकावरती येतो 14 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते। 3 चेंडू झालेत, उर्वरित 3 चेंडूंचा खेळ अजूनही येणं बाकी आहे। प्रणित टू गौरव आणि गौरव मात्र एकेरी धाव घेतो। एका धावेने धावफलकावरती वाढ केली जाते। धावफलक जाऊन पोहोचले 15 या धावसंख्येवरती। 4 चेंडू झाले, 2 to go। 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी। दुसरा षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा एक धाव घोषित माध्यमात 16 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते। वनडी परत एक धाव प्रत्येक चेंडूवरती एकेरी धाव आले आणि षटक मात्र समाप्त झाले। आणि तदनंतर मी विनंती करणार आहे अर्थात आम्हाला ज्यांनी या ठिकाणी समालोचनासाठी बोलवलंय आणि ते सुद्धा एक समालोचक होऊन गेले होते पण मात्र जोश पाहता म्हटलं की बहती गंगा में हात धोना, तसंच ते म्हणतात की मी सुद्धा आपली कला दाखवणार। मी विनंती करणार आहे विक्रांतजी यांना की आपण समालोचन करायचंय। सर्व क्रिकेट प्रेमींना विक्रांत कोलतरकरचा सस्नेह नमस्कार। दुसरं हे षटक सुरू होते आणि चेंडू लेग स्टंपच्या बाहेरचा आणि वाईड घोषित करतात पंच। धावसंख्या होते 18 धावा, बिनबाद 18 अशी सोमजाई लाईनची सुरुवात। गोलंदाज येतो
सुदेश पंतांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतोय तो परेश याला पुन्हा एकदा लेग स्पिन करण्याचा प्रयत्न, चेंडू यष्टीच्या बाहेर जातोय, वाईट घोषित होतोय. परेश तयार, सुदेश पंतांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. दरम्यानचा हा फटका, एकच धाव मिळते परेशाला. परेश हा अतिशय नावाजलेला खेळाडू, त्याला सिंगल्स डबल्स आणि चौकार कधी मारायचं याचं चांगलं ज्ञान आहे, अतिशय चांगला असा खेळाडू श्रीवर्धन. पुन्हा एकदा चेंडू सुदेशचा, वाईड बॉल, वाईडची हॅट्रिक झाली असेल या ओव्हरमध्ये मला वाटते. आणि धावसंख्या वाढता वाढे 21 धावा, बिनबाद 21. आणि हा झेल होऊ शकला असता किंवा फलंदाज 6 अँड आउट पद्धतीने बाद होऊ शकला असता. परेशाला जीवनदान आणि धावसंख्या होते 22 धावा, बिनबाद 22. सलामीची जोडी, गौरव आणि परेश मैदानात. गौरव प्रथम स्ट्राईकवर येतो या ओव्हरमध्ये. पंतांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करणार तो सुदेश. गौरव याला 22 धावा. बॉल किती आहेत? 2 बॉल झाले. गौरव तयार, सुदेश पंतांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने आणि फ्लाईट चेंडू तरकावलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, धावचीची संधी आणि फलंदाज नाबाद आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. दोघंही अतिशय चपळ आहेत. सिंगल्स आणि डबल्स कशा धावायचे या दोघांकडून शिकावं अशा पद्धतीचे दोन्ही फलंदाज. परेश आहे स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकला येतो गौरव आणि ही जोडी चांगली जमलेली आहे. धावसंख्या ती बिनबाद 23 धावा. सोमजा इलायन्स प्रथम फलंदाजी करताना सुदेश गोलंदाज. हा चेंडू टाकतो, फ्लाईटेड चेंडू चांगला तडकावलाय, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 25 धावा. 25 ना, बिनबाद 25. परेश 2 गो. सुदेश पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने लेग स्पिन पद्धतीची गोलंदाजी करतोय. समोर येतो परेश, हा टॅप आणि इथे 2 धावा. परत एकदा धावसंख्या 27. सुंदर लायन्सचा संघ अतिशय फॉर्म मध्ये फलंदाजी करतोय. परेश आणि गौरव ही जमलेली जोडी काही दाद लागू देत नाहीये. ते समोरच्या संघाला निवेश 11 चे मालक निलेश सातनाक थोडेसे चिंतित असतील या जोडीच्या परफॉर्मन्समध्ये. त्यांना माहिती आहे ही जोडी काय चीज आहे, श्रीवर्धनमध्ये काय नाव आहे आणि त्यांचा गोलंदाज थोडासा त्यांच्या पुढे कमी पडतो की काही शक्यता निर्माण झालेली आहे. आणि फ्लाईटेड घेऊन मारलेला आहे 2 धावा. धावसंख्या होती ती 29 धावा. षटकाची समाप्ती, बिनबाद 29. जबरदस्त सुरुवात. आणि मी आता गुड्याला सांगतोय की आपण समालोचन करावं. नक्कीच दादा, धन्यवाद. आणि तुमच्याकडून सुद्धा समालोचन ऐकायला मिळालं. वळूया मॅच कडे. अर्थात 3 षटकांचा खेळ झालेला आहे, उर्वरित एका षटकाचा खेळ येणं बाकी. धावफलकावरती आपण पाहतो 29 धावा, 29 ऑन बोर्ड. अर्थात आपण पाहतोय शेवटचं षटक घेऊन येतो तो म्हणजे सुमित टू गौरव. व्हाईट बॉल, अवंतरित धावफलकावरती 1 ने वाढ केली जाते. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल आपण पाहतोय 30 या धावसंख्येवरती. 30 ऑन बोर्ड. नो इट्स अ कॉल, पण मात्र फायदा घेतला नाहीये. फ्री हिट नक्कीच मिळणार आहे, पण ही 1 धाव नक्की मिळणार आहे. धावफलकावरती 1 ने वाढ, 31 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. नोच्या चेंडूवरती मोठा फटका आला असता. 2 चेंडू मिळतात आपल्याला मारायला, पण आता फ्री हिटचा चेंडू गौरव बॅटिंग वरती. अर्थात आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पॉपिंग क्रीज मध्ये आपण फूटपर्यंत आता हाफ क्रीज पार केलं होतं गौरवनी. 1 धाव मिळते. धावफलकावरती 1 ने वाढ, 32 ही धावसंख्या धावफलकावरती. मोठा फटका परत, पण मात्र एकेरी धाव येते. धावफलकावरती 1 ने वाढ केली जाणार. धावफलक पोहोचले तब्बल आपण पाहतोय 33 या धावसंख्येवरती. 33 ऑन अ बोर्ड. आणि अर्थात आपण पाहतोय शेवटचा आणि अंतिम षटक चालू आहे. निबिश 11 आणि सोमजाई लायन्स या 2 संघांमध्ये सामना. आणि आता आउट कोण? गौरवची खेळी मात्र समाप्त होते आणि सरळ हातामध्ये मारलेला परेशाचा फटका मात्र चुकला आणि फलंदाज बॅक टू पॅव्हेलियन. अर्थात गौरवचा खेळी मात्र समाप्त झाले. पहिला धक्का मी तर म्हणेन दुसऱ्या चेंडूवरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी. धावफलकावरती 33 ही धावसंख्या अजूनही स्थिर आहे. नवीन फलंदाज मैदानात आलाय समीर. नो बॉल आणि मात्र सोडून देतोय. फ्री हिटचा चेंडू राहणार. धावफलकावरती वाढ, 34 ही धावसंख्या धावफलकावरती. फ्री हिट आहे तुमच्यासाठी. परेशसाठी फ्री हिट कितपत फायदा उचलणार? फ्री हिटचा चेंडू मात्र चेंडू जातोय घोषित माध्यमात 2 धावांसाठी. या 2 धावेने धावफलकावरती वाढ. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 36च्या घरामध्ये. 44 धावांचा सगळ्यात मोठा टॉप स्कोर लागला होता. तब्बल 18 धावांचा सगळ्यात लोएस्ट
स्कोर सुद्धा लागला होता. 4 चेंडू झाले, 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. 36 ऑन अ बोर्ड. वाईट बॉल. हे परेशला खूप येतं. परेशला दुसऱ्याच्या चुका ह्या पहिल्या दिसून येतात आणि ती चूक त्याला दिसून आली होती आणि पुन्हा एकदा चूक दिसून येते. अजून एक वाईट. 38 धाव, 38 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात आणि अशाच धावांमधून एक्स्ट्रांचा जर विचार केला तर अफाट एक्स्ट्रा या ओव्हरमध्ये म्हणजे या इनिंग मध्ये आलेले आहेत. 12 एक्स्ट्रा रन्स या इनिंग मधून आपल्याला पाहायला मिळालेत. हा प्रत्येक वेळी दिवस तुझा नसतो मित्रा. 4 दिवस सासूचे ना तर 4 दिवस सुनेचे सुद्धा असतात. एक तेरी तो एक मेरी भी होती है इसमें. मोठा फटका, गॅप शॉट परेशने दाखवला. आय एम अ ब्रँड आणि या चौकाराने मात्र इनिंगची सांगता करतोय. धावफलकावरती 4 ने धावफलक वाढणार. 42 ही धावसंख्या, 42 ऑन अ बोर्ड आणि 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. अर्थात आपण पाहतोय तो म्हणजे नेव्हिश 11 या संघाला 43 धावांच्या पाठलागासाठी येणार आहेत. अर्थात आपण पाहिलं तर या खेळीमध्ये सुरुवात झाली होती. रसिक प्रेक्षक आणि मान्यवर आपले या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मान्यवरांना सांगू इच्छितो, तुम्हा सगळ्यांना सांगतो सर, की ज्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे त्या क्रिकेटमध्ये सुद्धा अंडरम बॉलिंग टाकली जायची. अर्थात अंडरम बॉलिंग ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप मध्ये टाकली होती. हे तुम्हाला सांगितलं तर तुम्ही माझ्यावरती थोडंसं असाल, पण 1 फेब्रुवारी 1981 ऑस्ट्रेलिया वर्सेस न्यूझीलंड हा मॅच चालू होती. न्यूझीलंडला जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 1 धाव हवी होती. त्यावेळी ट्रॅव्हल चॅपर हा बॉलर होता, पण न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचं इतकं वैर आहे, इतकं भांडण आहे की त्यांनी न्यूझीलंडला 1 रन ती बॅटनी करायची नाही म्हणून सांगितलं. आणि 1 फेब्रुवारी 1981 ला ट्रॅव्हल चॅपर यांनी सांगितलं की आता यांना 1 रन करायची नाहीये, बॉल टाकशील ना अंडरम टाक. अंडरम बॉल टाकला गेला, 1 रन नोची मिळाली आणि तो सामना जिंकला, तो म्हणजे न्यूझीलंडनी. त्याच्यानंतर परत एकदा हे पराक्रम झाला. 17 फेब्रुवारी 2005 ला पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडची मॅच आली. तेव्हा सुद्धा 1 रन पाहिजे होता, तेव्हा त्यांनी अंडरम बॉल टाकला आणि जिंकून दिला. ह्या सगळ्या क्रिकेटच्या गोष्टी आहेत आणि आपण म्हणतो की अंडरआर्म ही फक्त आपल्या ठिकाणी आहे. अरे अंडरआर्ममुळे खूप जणांचं भलं सुद्धा झालं आहे. दरम्यान एकरी मॅच 1 धाव येते. धावफलकावरती 1 ने वाढ. 43 धावांचा पाठलाग केला जातोय. पुन्हा एकदा टॅप शॉट आणि चेंडू जातोय एका धावेसाठी. मी मानत होतो ना अंडरआर्मने खूप जणांचा फायदा करून दिलाय. आज आपण tenniscricket.in मध्ये बघतो, ज्यावेळी टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये पंकज जाधव, माठ्या या नावाने सुप्रसिद्ध असलेला पंकज, त्याची सुरुवात सुद्धा बॉक्स क्रिकेट मधूनच झाली. मरियाई मेटपाडा मधून बॉक्स क्रिकेट, टॅप बॉल क्रिकेट खेळणारा पंकज जाधव आज साधा समुद्र बाळ आपल्या विस्फोटक खेळीमुळे लक्षात राहतो. दरम्यान मोठा फटका, पण मात्र ओंकारची खेळी समाप्त होते. धावफलकावरती येतो 2 ही धावसंख्या धावफलकावरती. जसा पंकज जाधव हा अर्थात बॉक्स क्रिकेट मधून आला, योगेश पेनकर सुद्धा बॉक्स क्रिकेट मधून आला आणि तदनंतर मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो विश्वजित ठाकूर सुद्धा बॉक्स क्रिकेट मधून आणि सध्या नावलौकिक असणारा थॉमस डायस सुद्धा घाटकोपर मध्ये बॉक्स क्रिकेट खेळायचा. तिथूनच त्यांनी सुरुवात केली आणि आज त्याचं नाव सगळ्यात मोठं आहे. वळूया परेशकडे. परेश टू प्रणित. पुन्हा एकदा बॅकफुटवरती जाऊन पंच केला जातोय, पण मात्र क्षेत्ररक्षक तितका चलाक नव्हता. एकेरी धाव येते. 1 धाव्याने धावफलकावरती वाढ. 3 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे आपल्याला. सोमजाई लायन्स आज खऱ्या अर्थाने ते लय मध्ये आहेत. त्यांच्यातला लायन आज जागा झालाय. पुन्हा एकदा पंच केला जातोय. चेंडू मात्र पाहतोय. एकेरी धाव येते. 1 धावेने धावफलकावरती वाढ केली जाते. धावफलक जाऊन पोहोचले 4 या धावसंख्येवरती. परेशची खेळी मात्र आपल्याला पाहायला मिळते सुरेख अशी. 5 चेंडू झालेत, 1 चेंडूचा खेळ येणं बाकी. मोठा फटका, झेल होणार का नाही, धरतीला दान केलं जातं. म्हटलं जातं ना, कॅचेस विन द मॅचेस. कॅच पकडा आणि मॅच जिंका. कॅच तर सुटली, पण मात्र मॅच अजूनही सुटलेली नाहीये. धावफलकावरती आपण पाहतोय 5 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झालेला आहे. परेशची गोलंदाजी खूप सुरेख ठरली. एकही एक्स्ट्रा दिली नाही, पण 1 विकेट जी हवी होती ती विकेटचं पतन नक्कीच त्याला मिळालं. अर्थात आपण पाहतोय 6 चेंडूंमध्ये 5च धावा. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. सोमजाई लायन्स आणि निशिप 11 या 2 संघ आपण लढत देताना पाहायला मिळत आहेत आपल्याला.
देवघर प्रीमियर लीग 2021 वर्ष पहिलं आणि या पहिल्या वर्षातला हा दुसरा दिवस, शेवटचा आणि अंतिम दिवस, आणि या अंतिम दिवसामध्ये आज आपण येऊन पोहोचलो. गौरवचा चेंडू, पहिलाच बॉल ऍज पर दी क्रिकेट लॉ नंबर 22. इट्स अ वाईड डिलिव्हरी. अवांतरित धाव, धावफलकावरती वाढ, धावफलक 1 ने पुढे सरकलं जाते. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्नामध्ये यश आणि धावफलकावरती वाढ. 7 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. गौरव गोलंदाजी मार्कवरती, प्रणित स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक एंड वरती तुषार सुद्धा पाहतोय आपण. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. एकेरी धाव, अर्धा तास क्षेत्ररक्षणात तैनात. 1 धावेने धावफलकावरती वाढ केली जाते. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 8 या धावसंख्येवरती. व्हाईट बॉल, अवांतरित धाव, धावफलकावरती 1 ने वाढ केली जाते. धावफलक 9 या धावसंख्येवरती केला जातोय. मोठा फटका, क्षेत्ररक्षक चुकला, चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. वेलकम फॉर DPL 2021. आणि या चौकाराने मात्र धावफलकावरती वाढ केली जाते. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल आपण पाहतोय 13 या धावसंख्येवरती. काल सुद्धा म्हटलेलं 13 हा आकडा विसरला नाही पाहिजे, कारण राजकारणासाठी आणि क्रिकेटसाठी 13 आकडा हा अशुभ मानला जायचा. पण आता काहीसं समीकरण बदललं आहे. अंधश्रद्धा ही काहीशी नायनाट झालेली आहे. पुन्हा हा एक चौकार काय मारतो, पुढचा बॉल माझा आहे आणि तोच दाखवतोय तो फलंदाज त्रिफळाची बाद. तुषारचा खेळ मात्र समाप्त होतोय. बोल्ड आउट आणि नवीन फलंदाज सिद्धार्थ मैदानामध्ये. आता पाहायची ही खेळी सोमजाई वर्सेस आपण पाहतोय निशिब 11, पण ही मॅच तर सोमजाई वर्सेस सोमजाई. सिद्धार्थ सुद्धा सोमजाईचाच खेळतो, परेश सुद्धा सोमजाई मधून खेळतो, गौरव सुद्धा तिथूनच खेळतो. चेंडू झाले आहेत 4, 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. नॉन स्ट्राईक वरती प्रणित, तो सुद्धा सोमजाई मधून खेळतो. प्रत्येकाला आपापल्या गुण आणि अवगुणाची पारख चांगलीच आहे. एज घेतली जाते. चेंडू जातो या घोषित माध्यमात. एकेरी धाव, धावफलकावरती 1 ने वाढ. 14 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. वाईड असा कॉल, वाईड, यस इट इज वाईड. 15 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. सिद्धार्थ स्ट्राईक वरती. टॅप बॉल, टॅप क्रिकेट. कोण आउट होणार, धाव घेतली जाते. अरे वाह, जीवन दान नव्हे, तू तर मौत को छूके टक से बाहर आ गया. प्रणित, वाह क्या गेन है. सलमान खानचा डायलॉग आहे ना त्यामध्ये, नवाजुद्दीन म्हणतो मौत को छूके टक से बाहेर आता हूं. पटकन बाहेर आला तो म्हणजे पुनीत आला प्रणित. आणि या धावाने धावफलकावरती वाढ केली जाते. धावफलकावर आपण पाहतो 16 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. तब्बल समीकरण आता बदलत चालले आहे. प्रत्येक चेंडू नंतर वेगवेगळा. 43 धावांची आवश्यकता होती. 24 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता होती. धावफलकावरती आपण जर आलो 16 ही धावसंख्या धावफलकावरती लागली. 12 चेंडू आणि विजयासाठी 27 धावा असताना क्षेत्ररक्षक चेंडू गॅदर करतोय. एकेरी धावी येते. धावफलकावरती 1 ने वाढ केली जाते. अर्थात 11 चेंडू आणि 26 धाव्यांची आवश्यकता. 11 मध्ये 26. मोठा फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि हा चौकार. या चौकाराने धावफलकावरती वाढ. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल. आता आवश्यकता आहे 10 चेंडू आणि 22 धावाची. 22 ऑन अ बोर्ड. अजूनही मॅच मध्ये आहेत. निशिब 11 अजूनही मॅच जिंकू शकतात. निबिश 11 अजूनही मॅच जिंकू शकतात. त्यांच्यामध्ये सुद्धा टॅलेंट आहे. दरम्यान आपण पाहतोय की चेंडू जातोय वनडी मध्ये. एकेरी धाव घोषित येते. 9 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. अजूनही प्रत्येक चेंडूवरती काही ना काही घडत आहे. कोण आतापर्यंत मॅच जिंकणार हे कोणीही सांगू शकत नाहीये. मोठा फटका, चेंडू हवेमध्ये. एकेरी धाव पुन्हा एकदा येते. 8 चेंडू राहिले आहेत. 20 धावांची आवश्यकता आहे. मी म्हणेन ह्या मॅच मध्ये हाय व्होल्टेज आहे. ही मॅच नव्हे तर DPL मधल्या प्रत्येक मॅच काय ना काहीतरी. अरे बाप रे बाप, पुन्हा एकदा चौकार. सिद्धार्थ दाखवतोय की मी सुद्धा एक नावाजलेला आहे. मी बाहेरून नव्हे पण मी श्रीवर्धनचा आहे. आता सिद्धार्थ मॅन फ्रॉम
श्रीवर्धन आणि या चौकाराने धावफलकावरती वाढ. 1 to go. शेवटचा आणि अंतिम एक चेंडूचा खेळ येणं बाकी. 7 मध्ये 16 धावफलकावरती येतो. 27 ही धावसंख्या. 7 चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता. सिद्धार्थ ऑन द स्ट्राईक. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. किशोर नॉन स्ट्राईक एंड वरती प्रणित. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता चूक होणार नाही. हा नवीन पत्ता उघडला गेला. यावेळी गंडवलं जातोय. परेश कडून बॉल सुटणं म्हणजे कठीण आहे, कारण तुम्हा सगळ्यांना सांगतो, परेश घरून निघतो ना तेव्हा हाताला फेविकॉल लावून येतो. त्याच्या हातून बॉल कधी सुटत नसतो आणि त्याच्या हातात बॉल आला की मात्र बॅट्समनने आपल्या घरी जायचं असतं. 6 चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता. शेवटचं आणि अंतिम षटक येणं बाकी आहे. प्रणित अजूनही मैदान आहे. होप्स अजूनही आहेत. 16 धावा म्हणजे अर्थात आपल्याला 4 चौकार चांगले लावले तर मात्र आपण जिंकू शकतो. नवीन गोलंदाज मैदानात येतोय. समीर. उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. कोण जिंकणार हा सामना? 6 चेंडू आणि समीर एकच नाव. 6 चेंडू 16 धावा. प्रणित ठोकणार. प्रणितने खेचलाय पण चेंडू मात्र जातोय. एक धाव पण नाही. फलंदाज बॅक टू पॅव्हेलियन. 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये आता वर्चस्व गाजवत चाललेत. समजाई लायन्स आपल्या जाळ्यामध्ये अडकवत चाललेत. प्रत्येकाला गंडवतायत, प्रत्येकाला फसवतायत, लालचवाले बॉल टाकतायत. दरम्यान वाईट बॉल अवांतरित. अर्थात आपण पाहतोय 1 धाव मिळते. धावफलकावरती वाढ केली जाते. 5 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. कुठे मॅच होती? 24 चेंडू मध्ये 43, 12 चेंडू मध्ये 27, 6 चेंडू मध्ये 16 आणि आता येते 5 चेंडू मध्ये 15. तुषार. नो इट्स अ कॉल. एकूण 3 धावा. फ्री हिट सुद्धा मिळणार आहे. म्हणजे हे तर म्हणतात ना, सोने पे सुहागा. आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2 डोळे. असं काहीसं झालंय. 5 चेंडू एकूण या 3 धावा आपण आता पकडायच्या आहेत. 3 धावांनी नंतर समीकरण आता बदलून गेलं आहे. 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. फ्री हिटचा बॉल. 5 चेंडू 12 धावा. फ्री हिट मारतोय पण मात्र झेल सुटते. 1 धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. 4 चेंडू आणि आता विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. 4 मध्ये 11. ठोकणार का? ओमकार ठोकू शकतो. ओमकार नक्की ठोकणार, पण समीर त्याला ठोकू देणार का? की समीर आपली गोलंदाजी वाजवणार? वाजवला जातोय. चेंडू हवेमध्ये सुद्धा जातोय. 1 धाव सुद्धा घेतली जाते, पण एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने मात्र बिघडतं काही नाही. बिघडत चाललंय ते म्हणजे तुमची मॅच, आणि ती मॅच आता हातातून सटकत चाललीत. 3 चेंडू आणि 10. चौकार मारण्याचा प्रयत्न. एकेरी धाव. 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. आता येणारा एक्स्ट्रा रन्स मात्र वेगळा काहीतरी निर्णय देणार, पण मला गॅरंटी आहे समीर वरती, मला गॅरंटी आहे ओमकार वरती. ते दोघंही चूक करणार नाही. ओमकारने खेचलाय चेंडू हवेमध्ये आणि 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेवर समाधान मानावं लागतोय आणि 1 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. एका चेंडू मध्ये 8 धावा बनणार का? अहो बनू शकतात ना. जर बांगलादेशच्या टेस्ट सिरीज मध्ये एका चेंडूवरती 94 धावा बनू शकल्या असतील तर मग आता का मॅच नाही बनणार? अर्थात एक सगळ्यात मोठी लीग आपण पाहिली होती, साऊथ आफ्रिका वर्सेस ऑस्ट्रेलिया. त्याच्यामध्ये एका चेंडूवर 17 धावा बनल्या होत्या, पण या ठिकाणी 8 धावा नाही बनवून देणार. सामना विजयी ठरलाय तो म्हणजे समजाई लायन्स संघ, आणि विजयी संघाचा हार्दिक आभार. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय वन अँड ओनली परेश. मी विनंती करणार आहे परेशला की यायचं आहे आणि आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा घेऊन जायचं आहे. परेशला विनंती करतो आपण या आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी घेऊन जा. त्यानंतर वळतो आपल्या पुढील मॅचच्या कॉलकडे. परेश मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. कॉंग्रॅच्युलेशन परेश. आणि 2 मिनिटं तुझी जास्त घेणार नाहीये मी. अर्थात एकच मिनिट. परेश, प्रत्येक जण म्हणतं की परेशची चिकाटी असते. परेश खूप प्रत्येक बॉल 2 वरती विचार करणार आहे. याबद्दल तू तुझ्या फॅन्स नाही म्हणणार मी, जे काय म्हणतात ना पाय खेचणार आहेत त्यांना काही निरोप देशील का? नाही, पाय खेचणारे असे कोण नाही. क्रिकेटचे सर्व समर्थकच इथे आलेत, ज्यांना बघायचंय क्रिकेट, चांगला गेम बघायला आलेत.
खेचण्यासाठी असं कोण आलंय नाही, पण एक एन्जॉयमेंट असते. सगळे मित्रच आहेत, दोन्ही साईडने बोलत होते, चांगलं एंटरटेनमेंट झाली. नक्की नक्की. आणि या मॅच बद्दल तू काय सांगशील की 43 धावा तुझ्याकडून बॅटिंग खूप चांगली झाली. पहिलं प्लॅनिंग किती केलेलं धावांचं? खरं सांगायचं तर कुठे आम्ही इथपर्यंत पोहोचणार ना असे बरेच जण आम्हाला म्हणाले होते. अक्षरशः लंगडी टीम होती अशी आमची. बरेच जणांच्या कमेंट्स होत्या. पहिली मॅच पण आम्ही लीगची हरलो होतो तेव्हा पण आम्हाला कमेंट्स आल्या होत्या घरी जा, पण आम्ही बोललो होतो की आम्ही नक्की येणार, पोहोचणार. आणि मी आता पण टीमला सांगितलं होतं की आपण फायनलला नक्की जाणार म्हणून. नाही नाही, नक्कीच नक्कीच हा शब्द मी घेणार आहे. कारण का ज्यावेळी प्रत्येक टीमला नावं दिली गेली ना तेव्हा म्हणत होते परेशची टीम म्हणजे ना आरसीबीची टीम आहे, की परेशची टीम जी आहे ना ती म्हणजे झिम्बाब्वेची टीम आहे. पण आज ती एकदा तुम्हाला सांगतो, आरसीबी कधीच जिंकली नव्हती पण यावर्षी ती क्वालिफाय झाली होती. झिम्बाब्वेची टीम कधीच जिंकली नव्हती पण त्यांनी भारताला हरवून दाखवलं होतं. आणि आज त्याच सगळ्यांच्या गोष्टींवरती परेशनी आणि त्याच्या पूर्ण टीमने सोमजाई लायन्सनी दाखवून दिलंय की आपण सुद्धा आहोत. 1983चा वर्ल्ड कप मला आठवणारच आहे यातून. वेस्ट इंडिजला हरवणं इम्पॉसिबल, पण हरवून दाखवलं. आणि तू सुद्धा त्या सगळ्यांच्या तोंडावरती दाखवलंस की आम्ही हरू, हो आम्ही हरू, पण तुम्हाला हरवूनच हरून दाखवू, हे तू दाखवलंस. त्याबद्दल तुझा आभार. आणि नंतर मी विनंती करणार आहे सन्माननीय अफजल भाई यांना की आपण आपल्या शुभ हस्ते परेशला हे मॅन ऑफ द मॅचचं मेडल, बाटली, मॅन ऑफ द मॅचचं मेडल, त्यानंतर पाण्याची बाटली, मॅन ऑफ द मॅचची कॅप,